नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर सुप्रिया. वाचन.com मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आणखी एक कथा मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे. पण त्यापूर्वी आमच्या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि वाचन.com ला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि आता ऐकूया अण्णाभाऊंची एक प्रसिद्ध कथा, स्मशानातील सोनं. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडीच मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडं पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. वारा मंद वाहत होता. त्यामुळं ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता. नि त्या घरांमध्ये माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवरच छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली ती माणसं तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. तिथंच एका चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती. भीमा अंगापिंडाने जबर होता. लाल पटका, पिवळं धोतर आणि जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं. पण रेड्याचं बळ अंगात असूनही पोट भरत नाही म्हणून भीमा मुंबईला आला होता. काम मिळावं म्हणून त्यानं सारी मुंबई पालथी घातली होती. पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात, त्या जंगलात राहायला आला होता. मुंबईत सर्व काही आहे, पण काम आणि निवारा नाही. त्यामुळं त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव हातात धरताच डोंगर मागं सरत होता. त्यानं सुतळी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळं कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अशाच एका सकाळी तो कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजलं की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं. ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या डोळ्यांपुढे नाचू लागली. उद्या काय, हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्याजवळ थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. इतक्यात त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. असेल एखादं बिचारं कंटाळून मेलं असेल, सुटलं असेल एकदाचं, असं मनाला सांगू लागला. आता 2च दिवसात आपलीही उपासमार सुरू होणार. मग बायको मलूल होईल, मुलगी नाबदा रडत बसेल आणि आपण काहीच करू शकणार नाही.
इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढं आला. त्यानं वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती पटकन उचलून भीमानं करकचून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं, आणि तेही मढ्याच्या राखेत. त्याला हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला होता. जगण्याचा नवा मार्ग सापडला होता. आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसणवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून ती चाळणीनं चाळू लागला. रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असं काही ना काही तो रोज घेऊन येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग आता जोरात सुरू झाला होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून प्रेताच्या हाडात रुतून बसतं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं चेचून वेचून तो त्यातली सोन्याचे कण काढू लागला. तो कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी कुर्ल्याच्या बाजारात जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी जातेवेळी नाबदासाठी खजूर घेई. भीमाचा धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळं जगणं आणि मरणं यातील अंतरच त्याला कळेनासं झालं होतं. ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची, आणि सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं, आणि जगावं तर तेही श्रीमंतानं. गरिबानं मुळी मरूच नये. अवमानित पावरांना जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही. जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो खरा भाग्यवान, असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत असे. बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं. भीमा रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मढी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून थेट नदीवर येऊन पडलं होतं. त्या प्रकारामुळे लोक भयभीत झाले होते. कोणीतरी प्रेत उकरून काढून नदीपर्यंत आणत असणार असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मढ्यावर पाळत ठेवणं तेवढं सोपं नव्हतं. इकडं सूर्य मावळला. सर्वत्र अंधार पडला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवायला वाढलं. तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठंतरी जाणार आहेत वाटतं. पण मला वाटतंय हे काम नको आपल्याला. कुठलं तरी दुसरं काम बघा. मढ्याची राख, सोनं, संसार हे सगळं विपरीत आहे हो. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. लोकांचं काय जातंय? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवायला येणार आहे का? भीमा चिडक्या आवाजात म्हणाला. नाही, तसं नव्हे, पण भूताखेतासारखं असं हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून बोलले. मसणवट्यात भूत असतात तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवाट्यात पुसतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही. त्याचं बोलणं ऐकून ती गप्प झाली. भीमानं निघण्याची तयारी केली. जाताना तो गुरकून म्हणाला, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मढ्याची राख चाळून मला सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता ही राख सहज मला 10 रुपये सुद्धा देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती.
सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती. नि त्या भयान अंधारातून भीमा निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती. वर पोत्याची खोळ घेतली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत चालला होता. त्याच्या भोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. उद्या सकाळी एक लुगडं, एक परकर पोलक आणि थोडा खजूर एवढाच विचार करीत तो चालला होता. वातावरण घुमत होतं. एखादा साप सळसळत तिथून निघून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुतकार करीत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी आणि मोडक्या तिरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन तो काठी ओढून पाहू लागला. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळं अंधार अधिकच काळा झाला होता. एकाएकी वीज उठली. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता. त्यामुळं भीमा घाबरला होता. पाऊस पडला तर नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता लागली होती. म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता. मध्यान रात्रीपर्यंत भीमानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला नि मटकन खाली बसला. वारा भरभरत होता. मोडक्या तिरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातोट खात असावं तसं ऐकू येत होतं. त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढं सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला. इतक्यात कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो क्षणभर चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात प्रथमच भीमा भयभीत झाला होता. पण दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं आणि खरा प्रकार लक्षात आल्यावर तो खजील झाला. कारण ती नवी गोर तिथं जवळच होती आणि 10-15 कोल्ही जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी काढायला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं त्यांचं काम ती करत होती. त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती. पुन्हा नव्यानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच सर्व शक्ती एकवटून माती उकरीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन जाऊन त्या गोरीवरच बसला. गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली आणि मुरून बसली. तसा भीमाला चेव चढला. कोल्ह्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. एका क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढं पळाला. भीमाचं सर्वांग शहारलं. त्यानं हातातील पहार सरळ धरली. कोल्हा पुन्हा पुढे येताच भीमानं त्याला दणका दिला. कोल्हा गारद झाला. भीमा पुन्हा गोर फोडू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर एकदम तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढं अर्ध उघडं केलं होतं. पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढं तो भांबावून गेला होता. हातात पहार घेऊन त्यानं प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारी बाजूंनी कोल्हे त्याच्यावर धावत होते आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे भीमा दणका मारित होता. कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळत होते.
गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती एकवटून, सर्व शक्ती पणाला लावून भीमा लढत होता. पशु आणि मानव यांच्यात एका मृतदेहासाठी रण पेटलं होतं. सृष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. गाव निश्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटीला जोर आला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोल्ही त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडून पळत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विव्हळत होता, शिव्या देत होता. शिव्या, मार, किंचाळणं, गुरगुरणं यामुळं ते स्मशान थरारलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून बसलेली कोल्ही विश्रांती घेऊ लागली. तो अवसर मिळताच भीमानं ते गोरीतलं प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला. तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली. पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. अखेर भीमाच्या प्रचंड शक्तीपुढं कोल्ही पराभूत झाली. लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काठी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं ते मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. भीमानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली, तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं प्रेताच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात भीमानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यांनी आपली बोटं प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला, पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे, कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला चला चला, कुणीतरी ओरडलं. नि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा आपल्या डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याच्या ऐवजी प्रथम त्यानं पहारच बाहेर काढली. खटकन त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येताना दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडेच येणारी माणसं बघून तो अधिकच चिडला. त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरानं मारलं आणि त्या दणक्यात त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे 2 दात भीमाच्या बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उतरल्या. हेच खरं भूत. हे आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारतील, नाहीतर मारून मारून पोलिसांच्या हवाली करतील. असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या, सोड मला, असं जोरानं ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली. मग हळूच बोटं ओढून बाहेर काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिकटून लोंबकळत होती. ती तशीच मुठीत घेऊन भीमानं पळ काढला. प्रचंड कळ अंगात घेऊन भीमा पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप चढला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरने भीमाची ती 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलासारखा रडू लागला. कारण डोंगर फोडणारी त्याची ती 2 बोटं स्मशानातल्या सोन्यासाठी तो कायमची गमावून बसला होता. धन्यवाद.